इकडे दादा गणपती आणि खाली ना आपल्याला हाताने फोडून दाखवता नारळ। तर मग आज आपल्या ब्लॉगची सुरुवात होईल डायरेक्ट दादा गणपती याला आणि उभं राहताना। तर आता मोक्षी अशी डिमांड आहे की त्याला चना चटपटी खायची आहे, मग आता खायची आहे त्याला। बघा घेऊन आलाय दुकानात, सगळं राहिला म्हणजे आता त्याच्याने। हे बघा आता आमची चना चटपटी खाल्ली गेली आणि आता आम्ही थोडंसं पुढे सरकलेलो आहे। यांना तरी दुःख होतंय का माहिती का? असले आता असले 5 वर्षांनंतर बघा अजून मी नंबर लागलेला नाही करते बघा इकडं दादा तिकडे आणि आम्ही अजून तिकडे उभे, खूप लांब आहे आम्ही। येऊ तेव्हा आपण जी आरती करू। गर्दी बघा तुम्ही, डब्बलची गर्दी म्हणजे। आणि आज रविवार आहे तर जास्त गर्दी राहील। त्या प्रसाद खाऊन कोण मजा मारतोय अजून आमची आरती बाकी तो बी राहील। तेव्हा माझ्या प्रसाद बी घेतोय सराकडे खाल्ला गेला नाही लोक डायरेक्ट साईडून पाय पडताय आणि इकडे दुकानावर लागले छोटे छोटे नारळ फुलांचे। आणि आमच्या नंबरात न्यायच्या बाकी लवकरच तुम्हाला दाखवेल की दादा गणपती जेवण कसं दिसतो आणि आरती दाखवतो मला। फायनली आम्ही पोहोचून गेलो दादा गणपतीच्या आता लवकरच आरती करू। अरे बा पहिल्यांदा आम्ही दादा गणपतीला एवढं जेवढून बघतोय वडा एक रात्र उभं करून दिला मला बघण्यासाठी, म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी स्पेशल। आता बघा नंदुरबारच्या दादा गणपतीच्या वेळेस एवढी मोठी गर्दी तर लाल बाग केवढी असेल इथं बघा किती लोक आरती करताय एकाच वेळेस एवढ्या लोकांना आरती करतात। बघा इकडे दादा गणपती आणि खाली ना नारळ बघा किती नारळ आहे। अजून ना त्या साईडला वेगळे असते म्हणजे दोघी साईडला नारळ नारळ आहे आणि पहिल्यांदा मी दादा गणपतीला एवढं जेवढून बघतोय वाटप करतात बघा काय मोदक आणले प्रसाद मध्ये। हे बघा आता आमची ना दादा गणपतीची आरती होऊन गेली, आता आम्ही चाललो दादा गणपतीची आरती करायला, ते पण तुम्हाला दाखवतो। चला आपण समोर बसलेला आहे दादा गणपती, पुढून नीट दाखवतो तुम्हाला, म्हणजे पूर्ण प्रॉपर दाखवतो। बघा आज फिरून गेलेली संपून गेलेली दादा प्रसाद वाटप करतोय इकडे सगळी आहे तो गणपती जेवढून दाखवतो तुम्हाला। आणि ना म्हणजे घरच्या म्हणजे घरचाही म्हणू शकता तुम्ही, माझ्या दादात बसवता म्हणजे गणपती तुला नारळ चढ गए चॅलेंज ते फोडायच्या का म्हणे फोडून दाखव। नारळ फोडताय ते पाणी निघेल का चांगला निघेल का खराब निघेल? अरे अरे फोडताय ते का नाही ना कुठलं 10 लिटर पण निघलं फक्त 10 ml पाणी निघलेलं त्याच्यामध्ये। चांगलं आहे खराब नाही एक नंबर आहे। बेटाच्या बरोबर आता गणपतीला ठेवायला जाईल एक गेला बघा। आता आहे ना आपल्याला हाताने फोडून दाखवता नारळ जे फोडला आजींचा हात जो नाही म्हणजे तुटेला ना तो हात एक गाडा आहे तो म्हणजे त्यांना काय त्यांनी ना कडकडे घालून टाकला हातामध्ये तरी त्यांना काही लागलेलं नव्हतं। पूर्ण सांगल बघा म्हणजे हाताच्या बाऱ्यामध्ये एक दिलं निघलं तेव्हा आता आमची ना
घरी आल्यावर मला काय झालं काय माहिती, मी ना व्लॉग एंड करायचं विसरून गेलो. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि बेलवाला आयकॉन मी दाबून द्या. आपण भेटू याच ठिकाणी याच वेळेला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.